2 ते 3 वाट्या गव्हाचं पीठ घेऊयात आपण. ते छान चाळून घ्यायचं आहे. त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे, पाणी ॲड करायचं आहे. ज्याप्रमाणे आपण चपातीला कणिक मळतो तसेच रोलसाठीही ते पीठ मळवून ठेवायचं आहे. कुकरमध्ये थोडं पाणी घेऊयात. 3 ते 4 बटाटे टाकूयात. मीठ टाकूयात आणि गॅसवर ठेवूयात. एक कोबी घेतलेला आहे. तो उभा चिरला आहे मी. कांदा घेतलेला आहे, तोही उभा चिरलेला आहे. एक बटाटा घेऊयात, त्याच्यावरचं साल काढून टाकूयात आपण. आणि एका बाउलमध्ये घ्यायचा आहे, तो स्मॅश करायचा आहे. मी ॲक्च्युली या बाउलमध्ये 2 ते 3 बटाटे ॲड केलेले आहेत. एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मी तेल ॲड केलेलं आहे. त्या तेलामध्ये उभा चिरलेला कांदा ॲड केलेला आहे. तो छान असा थोडा परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी आलं, लसूण आणि कोथिंबीर या तिघांची पेस्ट ॲड केलेली आहे आणि ते छान असं आपण कांद्यामध्ये परतून घेऊयात. स्मॅश केलेला बटाटा ॲड केलेला आहे मी कांद्यामध्ये. उभा चिरलेला कोबी ॲड केलेला आहे. सोया सॉस टाकलेला आहे. सोया सॉस ॲक्च्युली टेस्ट बदलते स्टफिंगची, सो सोया सॉस इज मॅन्डेटरी. लाल तिखट टाकलेला आहे मी आणि चवीनुसार मीठही ॲड केलेलं आहे आणि ते छानपैकी आपण मिक्स करून घेऊयात. आणि अशा प्रकारे चीज रोलचं स्टफिंग तयार झालेलं आहे. त्यावर कोथिंबीर टाकून बाजूला ठेवून देऊयात. एक पोलपाट घेतलेला आहे, त्यावर गव्हाचं पीठ टाकलेलं आहे मी आणि आता त्याच्यावर पोळी लाटणार आहे. तवा घेऊयात, तव्याला तेल लावून घेऊयात छान असं आणि त्या तव्यावर पोळी थोडी स्लाईड भाजून घ्यायची आहे. पोळी भाजून झाल्यावर त्या पोळीवर सॉस लावून घेऊयात आणि बटाट्याचं जे स्टफिंग आहे बटाट्याचं आणि कोबीचं ते लावून घेऊयात. त्याच्यावर कांदा लावूयात आणि हा ॲक्च्युली कच्चा कांदा मॅन्डेटरी आहे, त्याच्यामुळे रोलची चव खूप जास्त छान येते. मेयोनीज आणि मेयोनीजनंतर मी चीज ॲड केलेला आहे. या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, कांदा, मेयोनीज आणि चीज. आणि छानपैकी रोल तयार झालेला आहे आणि तो आपण छान असा भाजून घेऊयात आणि सर्व करूयात.